असो कशा सगळेजण आहे, सगळे चांगले असतील, मी पण चांगले. तर आज मी ठरवलं होतं आज कुठंच नाही जायचं बाहेर फिरायला, पण आपली सवय माहिती आहे ना, मला एक दिवस पण सुट्टी असलं की घरात बसवतच नाही. तर आज सुट्टी होती आणि एक दिवसापासून नाही, तुम्ही 2 ते 3 महिने झालं मी एक पॉईंट शोधला होता. तर तो आहे म्हाळुंगेत. तर तिथंच आपण जाणार आहे सनसेट पाहायला. आत्ता वाजले 4:50 झाली आहे. तर अजून तर सनसेट झाला नाही. इकडे सूर्यबिर्य दिसतोय. तर चला जाऊ. आपण पॉईंटवर तर पोचलोय. तर हा पाठीमागचा रोड आहे, आपण त्या साईडने आलोय. तर तो बालेवाडी रोड आहे, हा बालेवाडी नांदे रोड आहे. तर आपण बालेवाडी करून आलोय आणि इथं सर्कल आहे. तर हा रोड जातो तो हिंजवडीला जातो आणि समोर जातो तो नांदेला जातो, म्हणजे बालेवाडी नांदे रोडला हा पॉईंट आहे. तर आपल्याला ह्या साईडला आहे. तर हा पॉईंट इथे आपल्याला जायचं आहे. पण आता मला माहीत नाही, मी इथपर्यंत तर आले पण मला माहिती नाही वरतून जायला रोड कुठून आहे. तर समोर आता कोणी पण असेल जे पण भेटेल तर त्यांना विचारू वरती जायचं, तर वरती जायला रोड कुठून आहे. तर चला. तर गाडी लावली त्या साईडला आणि रस्ता माहीत नाही कुठून चढायचं आहे. तर समोर जाऊन चेक करू कुठं रस्ता आहे चढायला आणि तिथून चढूया. तर हा रोड भेटला आहे आपल्याला आणि हा मेन रोड आहे. तर या मेन रोडपासून सरळ इकडं आलं की हा दिसते. आणि पॉईंटसाठी इकडं कंस्ट्रक्शन चालू आहे आणि इकडे पण कंस्ट्रक्शन चालू आहे. तर हा मधनं रोड गेला आहे आणि हा सरळ वरती जाणार आहे. आपल्याला वरती जायचं आहे. खाली असं दिसतंय. काय वरती आल्यावर ना हे पूर्ण मोठे मोठे झाडं आहेत इकडं आणि इकडं खालचा व्ह्यू असा आहे, पूर्ण बिल्डिंग वगैरे. अजून आपल्याला वरती जायचं आहे आणि सनसेट नाही झाला अजून, तर आपल्याला तिकडं वरती जायचं आहे. चला. ह्या पॉईंटला पोचलोय. वरती तेवढं बाकी आहे आणि हा पूर्ण खालचा व्ह्यू दिसतोय. त्या साईडला जी दिसते ना, एक मिनिट, तिकडे जी छोटी छोटी दिसते ती बानेर आहे, बानेर गाव आहे. तर इथपर्यंत पोचलोय. सनसेट झाला नाही अजून, तर लवकर जाऊया म्हणजे सनसेट पाहायला मिळेल. चला. तर असा व्ह्यू. आता एकदम शेवटच्या टप्प्यावर आलोय. बस दिसतंय तेवढंच राहिलंय आणि नंतर वरचा टॉपचा व्ह्यू दिसेल. तर चलो बघूया वरचा व्ह्यू. पोचलोत आता. नाही अजून टॉप आहे, मला वाटलं पोचलो. तिकडं अजून टॉप आहे. हां पण इथून पण पॉईंट भारी आहे. इकडे म्हाळुंगे हिंजवडी साईड हे नदी, हे म्हाळुंगेचा VTP एरिया पूर्ण आणि ते छोटं दिसतंय ते बानेर आणि वरून असा व्ह्यू दिसतोय. तर अजून सनसेट झाला नाही, एवढंच आहे. फायनली पोचलोय आपण. वरती झेंडा दिसतोय, हा पूर्ण वाट आणि असंच चालायचं आहे.
आणि ट्रेकिंगचा पूर्ण पार्ट आहे. इथून खालून वरती आलो, पूर्ण ट्रेकिंगचा पार्ट आहे. आणि मी चप्पल घातली, चप्पल. आपण काय नाही, आपण गावाकडचेच आहे, तर मला काय प्रॉब्लेम नाही आहे चप्पल आणि शूजनं. दोन्हीने कम्फर्टेबल आहे चढायला. तर अजून एवढं राहिलं आणि इथून हा सगळा व्ह्यू दिसतो. हो, मला वाटलं मगाशी जो पॉईंट टाकला तो शेवटचा आहे, पण आता हा झेंडा दिसतोय, हा पॉईंट शेवटचा आहे. तर फायनली मी पोचले. हो हो हा. आणि ये वाव, काय मस्त व्ह्यू आहे. हा सी, हा पूर्ण व्ह्यू. आणि सनसेट नाही झाला अजून. हा मस्त. पूर्ण वरती टॉपवरती आल्यावर जे मी म्हटलं होतं सनीज वर्ल्डचा डोंगर, तर हाच येतो सनीज वर्ल्डचा डोंगर. आणि हे जे खाली दिसतंय हे पूर्ण, तर हे सनीज वर्ल्ड आहे. ते पूर्ण सनीज वर्ल्ड. आणि खालच्या रोडवरून हे जे काय घरासारखं बनवलं आहे हे दिसत होतं. आणि तिकडं पूर्ण लांबचं बानेर सिटी, इकडं माहीत नाही हे काय. आणि इकडे हिंजवडी वगैरे. आणि हे पूर्ण सिटी पूर्ण दिसते, भारी. नो, इथं आल्यावर माझं लक्ष गेलं, म्हणजे इथून खालून फक्त खाली एक झेंडा आहे तर तो दिसत होता, आणि वरती आल्यावर हा वेगळाच आहे तर हा खालून दिसत नव्हता. तर मी नोटीस केलं तर वरती फक्त काठी आहे, झेंडा नाही. तर माझा प्लॅनिंग असं झालं आहे की नेक्स्ट टाईम मी येणार आणि झेंडा घेऊन येणार आणि मी वरती चढून बसवणार. आता माहीत नाही कसं चढणार आहे, तर हे एवढं उंच आहे, तर एवढ्या उंच चढून मी बसवणार आहे. तर पुढचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, तेव्हा मी झेंडा कसा बसवणार आहे. तर इथं वरती आल्यावर मी एक नोटीस केलं, तर हे साईडला हे माळुंगेचा विटीपी एरिया, इकडे बानेर वगैरे, इकडे हे काय बोलतात ते काय बोलतात सनीज वर्ल्ड. हां, इकडे खाली सनीज वर्ल्ड आणि हा पूर्ण बिल्डिंग एरिया. तर आणि ह्याच्या पूर्ण ऑपोजिट साईडला तर हा एरिया आहे. ह्या साईडला पिरंगुट वगैरे सुसगावचा रोड येतो, तर हा इकडे पिरंगुट वगैरे. तर इकडं बघितलं तर हे व्हिडिओमध्ये तर नाही दिसत आहे नीट, पण इकडं पूर्ण ऑपोजिट आहे. इकडं पूर्ण बिल्डिंग आहे आणि इकडं एकदम कुठंतरी घरं दिसतात, जास्त डेव्हलप नाही, आणि डोंगर आहे. तर हे नाईटला खूप मस्त व्ह्यू दिसेल. आणि आपण सनसेटसाठी वाट पाहतो आहे, तर सनसेट आता ह्या पॉईंटला आहे. अजून थोड्या वेळ थांबू, सनसेटची मज्जा घेऊ आणि मग नंतर खाली उतरू. हा समोर झेंडा आहे आणि ह्याच्या थोडंसं खाली आलं की इथे एक दगड आहे आणि त्याच्यावरती ना ओम लिहिले, ओम. तो टॉप आहे, त्याच्या पलीकडे बिल्डिंग वगैरे दिसत आहे. आणि ह्या साईडला जे तुम्हाला मी मगाशी सांगितलं ना सूस वगैरे, तर इथून सिम्बॉयसिस कॉलेज वगैरे दिसत आहे. तर झूम केल्यावर दिसेल, थांबा दाखवते. तर हे जे दिसतंय ना इथं समोर, ते सिम्बॉयसिस कॉलेज आहे. तर एवढं सनसेट झालं आहे, व्ह्यू खूप मस्त येत आहे. कॅमेरामध्ये थोडासा येत नाही आहे, पण आता एवढंच व्ह्यू बघणार आणि आपण आता
खाली जाणार आहोत. तर अजून एकदा पाहू शकते वरतून हे पूर्ण असं दिसतंय आणि इकडं मी. चला खाली जाऊया आणि आता घरी जाऊया. तर मित्रांनो, वरती येताना तर एवढं काही नाही वाटलं, पण त्याच्यामध्ये मी चप्पल घातली. आता जाताना सगळं असं बसूनच खाली उतरायचं आहे पूर्ण. तर मी पूर्ण हावला डोंगर उतरून खाली आली आहे आणि आपल्या ब्लॉगचा एंड इथंच होतो आहे. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. चलो मिलते अगले ब्लॉग में. बाय.